आईच्या हातचं जेवण यात काही जादू असते. आज मी माझ्या मुलांच्या आवडीचा पदार्थ बनवत आहे, चिकन बिर्याणी. पण आज मी फक्त बिर्याणीची टेस्ट नाही, तर माझ्या प्रेमाचा, माझ्या जगाचा सुगंध या भातात मिसळणार आहे. आपण गृहिणी म्हणतो, पण खरं तर आपण आपल्या घरच्या कॅप्टन असतो. आपल्या हातात असतं कुटुंबाच्या आनंदाचं स्टिअरिंग. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण किती कामं करतो, पण त्याचं मोजमाप कधीच होत नाही. तरीही आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरचा तो आनंदाचा हसू पाहून थकवा क्षणात नाहीसा होत. आईच्या हातचं जेवण केवळ पोट भरत नाही, तर ते मनही भरतं. या बिर्याणीतला प्रत्येक दाणा माझ्या मुलांसाठीच्या काळजीने शिजतो. त्यांचं आवडतं जेवण करताना मी फक्त भात शिजवत नाही, तर आठवणी तयार करते. कदाचित उद्या ते मोठे होतील, आपापल्या वाटेने जातील. पण या घरच्या चवीने त्यांना नेहमी आईच्या स्वयंपाकघराची आठवण करून दिली जाईल. आई म्हणून मला कधीच हे नको वाटतं, की माझी मुलं फक्त पोटभर खातील. मला हवं असतं, की ते समाधानानं, आनंदानं खातील. लहानपणी ते एका घासासाठी हट्ट करत, आज ते मोठे झाले तरी मी त्यांच्या आवडीचा पदार्थ बनवते. आईचं प्रेम वयाप्रमाणे कमी होत नाही. आजकाल सगळ्यांना बाहेरचं रेडीमेड खायला आवडतं. पण घरच्या जेवणाची किंमत वेगळीच असते. गृहिणी म्हणून आपण कदाचित पगार मिळवत नाही, पण आपल्या कुटुंबाला मिळणारा सुखाचा हाच आपला पगार असतो आणि मोठा सन्मानही असतो. जेव्हा मुलं म्हणतात, "आई तुझ्या हातची बिर्याणी काय टेस्टी आहे", तेव्हा समाधान लाखो रुपयांपेक्षा जास्त असतं. माझ्यासाठी स्वयंपाक म्हणजे जबाबदारी नाही, ती माझ्या नात्यांची, माझ्या प्रेमाची, माझ्या मायेची भाषा आहे. कधी-कधी मला वाटतं, की आपण बनवलेली ही बिर्याणी केवळ रेसिपी नसते, ती माझ्या आयुष्याची गोष्ट असते आणि आईच्या हातचं जेवण ही गोष्ट पिढ्यानपिढ्या सांगितली जाते. जर तुम्हीही आई असाल किंवा घरातील कुणी प्रेमाने जेवण बनवत असेल, तर त्याला फक्त जेवण म्हणून पाहू नका. त्या ताटात प्रेम आहे, त्या ताटात कष्ट आहे, त्या ताटात त्याग आहे आणि सर्वात महत्त्वाचं त्या ताटात घर आहे. म्हणून आज तुम्ही कुठेही असाल, आईच्या हातचं जेवण आठवा आणि शक्य असेल तर घरी परत जा. कारण जगातली सगळी बिर्याणी संपली तरी आईच्या हातची चव कधीच बनवू शकत नाही कुणीही आणि कधी तिची चव संपूही शकत नाही. गृहिणी म्हणून आपण दिवसभर धावत असतो. सकाळपासून रात्रीपर्यंत कितीतरी कामं करत असतो. कधी थकवा येतो, कधी त्रास होतो, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जे काही करता ते व्यर्थ जात नाही. तुमच्या मेहनतीमुळे घरात हसू आहे, समाधान आहे आणि शांतता आहे. म्हणून स्वतःवर कधीही कमीपणा आणू नका. आपणच घराला घरपण देत असतो. कधी-कधी वाटतं आपण किती काही करतो, पण आपल्याला कुणी पाहत नाही, कुणी कौतुक करत नाही. पण खरं सांगते, आई आणि गृहिणी या जगातल्या सर्वात मोठ्या शक्ती आहेत. कारण त्यांच्याकडे आहे त्याग करायची ताकद, निस्वार्थ प्रेम करायची ताकद आणि घर सांभाळायची जिद्द. म्हणून जर गृहिणी असाल, तर स्वतःवर अभिमान ठेवा आणि जर तुम्ही आई आहात, तर जाणून घ्या, तुमचं मूल कितीही मोठं झालं, तरी त्याला तुमच्या हाताची चव आयुष्यभर आठवत राहणार आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगते, जीवन कितीही व्यस्त असलं, तरी स्वतःसाठी थोडा वेळ काढा. घरातील छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. मुलांचं हसणं, नवऱ्याचा एखादा छोटासा हातभार किंवा आईच्या हातचं गरम-गरम घास, या क्षणांमध्ये खूप काही सुख दडलेलं आहे. लक्षात ठेवा, पैसा, बाहेरचं खाणं, मौज-मजा हे सगळं नंतर येतं. पण घरातील शांती, आपुलकी आणि प्रेम हे कुठल्याही किमतीला मिळत नाही. मित्रांनो, आईच्या हातचं जेवण फक्त पोट भरत नाही, ते मनही भरतं. गृहिणी म्हणून आपली ओळख केवळ स्वयंपाकघरापुरती मर्यादित नाही. आपण घरचं हृदय आहोत. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर प्रेम करा आणि आपल्या कुटुंबावर असं प्रेम ओतत राहा. कारण घर म्हणजे चार भिंती नाही, घर म्हणजे तिथे मिळणारी मायेची चव आहे. चला तर मग फ्रेंड्स, तुमच्याशी गप्पा मारता मारता माझी बिर्याणीही झालेली आहे आणि माझं किचन ओटासुद्धा साफ करून झालेला आहे. तुम्ही बघू शकताय, सगळी कामं आता आवरलेली आहे आणि बिर्याणीही माझी रेडी झालेली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं मला नक्की सांगा. मी तुमच्याशी ज्या गप्पा मारल्या त्या जर तुम्हाला आवडल्या असतील, तर मला कॉमेंट करून नक्की सांगा, की तुम्हाला आणखी कोणत्या प्रकारच्या आणि कशा व्हिडिओज पाहायला आवडतील. तुम्ही बघू शकताय, तुमच्याशी बोलता बोलता माझी बिर्याणी देखील रेडी झालेली आहे. खूप छान, खूप टेम्प्टिंग अशी बनली होती. मुलांनाही खूप आवडली. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर
आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला.